पंचायत समिती माजी सदस्य पंचायत समिती माजी सभापती मान्य श्री विलाजी वाघ यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देऊन गौरव देते राकेश मोहिते आला. तरी ग्रँड लढत सुरू झाले. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. धाव संख्या फक्त 2 धाव पूर्ण केले त्या दोन्ही फलंदाजाने. नक्कीच मोठमोठे फटकेबाजी पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. रुपेश वेगरे असेल मला वाटतं स्ट्राईकला कशा प्रकारे फलंदाजी करतो रुपेश वेगरे. सकाळपासून त्याची बॅट शांत आहे, परंतु रुपेशला माहित आहे प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून त्याची बॅट शांत आहे. आता मात्र शांत बसून चालणार नाही. संघाला फायनल पर्यंत न्यायचं असेल तर हाणामारी करावीच लागेल हे रुपेशही जाणतो. पाहूया पुन्हा एकदा प्रकाश. सुरेख चेंडू सुरेख कटवलाय. गटाला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. या 2 धावा पण सुरक्षित पूर्ण करतात 2 फलंदाज रुपेश आणि मला वाटतं दीपेश एकापेक्षा एक. दीपक आणि रुपेश चांगली सलामी देतात आपल्या जिद्दी क्रिकेट संघ किराणवाडी संघाला. मागाचा जर सामना तुम्ही बघितला असाल हाय व्होल्टेज सामना होता. जबरदस्त बादवटेवाडी विरुद्ध बाजीगर खंडनवाडी हा संघ. बाजीगर क्रिकेट संघ खंडनवाडी हा संघ जबरदस्त बादवटेवाडी संघावर मात देऊन सेमीफायनल मध्ये दाखल झाला. तर जिद्दी क्रिकेट संघ बलाढ्य असा स्टार इलेव्हन गोरलवाडी संघाला पराभूत करून सेमीफायनल मध्ये दाखल झाला. पुन्हा एकदा सुरेख चेंडू रुपेश भेकरे याचा कायसा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणायला हरकत नाहीये. चेंडू मारला होता त्यानंतर थांबलं होतं. त्याला वाटलं की चेंडू नक्कीच सीमा रेषेबाहेर जाईल, परंतु तसं काय होत नाहीये. हवेची दिशा उलट असल्यामुळे चेंडू थांबतो आणि एकच धाव एका धावेवर समाधान मानावं लागतं. रुपेशला एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ते जिद्दी क्रिकेट संघ किराणवाडी संघाला दरम्यान प्रकाश पाष्टे याचा सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन मागाच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली. आता मात्र ट्रिपल उद्ध्वस्त होतात. अस्त व्यस्त ट्रिपल उद्ध्वस्त. अति काही संकटात नाही. पुन्हा फलंदाजी येणार नाही कमांडीने. या पुढील होणारा सामना सेमीफायनलची लढत असणार. जय गणेश किरवलेवाडी वर्सेस उत्कर्ष वाघेवाडी. तरी दोन्ही संघाच्या संघनायकांनी पेव्हलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. चालू असलेला सामना हाय व्होल्टेज सामना. बाजीगर खंडनवाडी वर्सेस जिद्दी किरवलेवाडी. तरी पहिला गडी बाद होता आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो योगी बेकरे. एक चांगला खेळाडू आहे. मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे करता ग्रँड लढत आहे. जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये धडक देईल. आपल्या वैयक्तिक गटातील पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक हाताळतो तो प्रकाश पाष्टे. सामना करणारा योगी बेकरे. 1 डावचा काळ सुंदर चेंडू तितक्याच चांगला सन्मान देतोय. एक धाव पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. धाव संख्या झाली ती 6. रुपेश बेकरे बंटी जसं मी मागाशी सुद्धा म्हणालो की रुपेश बेकरेची बॅट सकाळपासून शांत आहे. मला वाटतं वांदलापूर्वीची शांतता असावी. या सामन्यामध्ये जर रुपेश बेकरेची बॅट दबली नाही तर नक्कीच एका मोठ्या खेळाडूला लाजिरवाणा असा खेळ म्हणायला हरकत नाही. पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुरेख एक धाव सुरक्षित पूर्ण करतात रुपेश आणि योगेश. या 2 धावेने संघाची बदलती 10 संख्या होते ती 8. षटक संपतंय. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाली ती 1 बाद 8. नक्कीच मागाच्या सामन्यामध्ये सुद्धा प्रकाश पाष्टेने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. 7 धावा दिल्या होत्या प्रतिस्पर्धी म्हणजे बादवटेवाडी या संघाला आणि त्यानंतर मात्र चांगली हाणामारी झाली होती, परंतु अपयश पत्करावं लागलं ते बादवटेवाडी संघाला. काही हरकत नाहीये. चांगला खेळ आपण दाखवला, चांगले खेळ आपण केला तर याबद्दल धन्यवाद. दरम्यान चालू असणारा सामना जिद्दी क्रिकेट संघ किरवलेवाडी विरुद्ध बाजीगर क्रिकेट संघ खंडनवाडी या 2 संघादरम्यानची लढत अतिशय सुरेख अशी लढत पाहायला मिळते. मला वाटतं गोलंदाजी मार्गावर कोण येतंय ऋतिक. मग आजच्या सामन्यामध्ये अतिशय निर्णायक अशी क्षणी गोलंदाजी करणारा हा ऋतिक.
सुरेख चेंडू मंचाकडे आलाय का होतं पाहायचं चेंडू जिंकला जातोय बनायला गेला क्रिस गेल हवेतीला झेल विकेटचं पतन होते एका मांडीचे डीजे मोठा फटका मारायचा प्रयत्न होता असफल ठरतोय मला वाटतं योगेश बेकरे आता त्याची जागा घेण्यासाठी आलाय तर मंगेश बेकरे हाही एक गुहागर तालुक्यामधील नामवंत असा खेळाडू आहे गुहागर टेनिस क्रिकेट स्पर्धेतील अनुभव आहे मोठमोठे स्पर्धा खेळतोय चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते रुपेश बेकरेला जमून ठेवण्यामध्ये यशस्वी होते ऋषिकेश मूर्ती लहानपण कीर्ती महान असणारा हा बाजीगर क्रिकेट संघ खंडणवाडीचा उगवता सितारा ऋतिक सुरेख चेंडू घडवला आता बघू चेंडू हळूमध्ये काय होतं पाहिजे चेंडू जातोय संसद गॅलक्सी रेषा पार चौकार कमांडीने उत्कर्ष वाघेवाडी क्रिकेट संघ टॉस विन झालाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय नक्कीच दुसरा ग्रँड लढत असणार आहे सेमीफायनलचा सामना उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी वर्सेस जय गणेश किरवलेवाडी तरी उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी टॉस विन झालाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय चालू असलेला सामना बाजीगर खंडणवाडी वर्सेस जिद्दी किरवलेवाडी ऋतिका धावपट्टीवर सज्ज सामना करणार आहे तर रुपेश पुढे मारण्याचा प्रयत्न मला वाटतं त्रिकोणा जित होत आहे आता मात्र काही स्वस्तात तंबूत बरसतोय तर पण तोच रुपेश सस्तात निर्णायक क्षणी बाद होत आहे धावसंख्या स्थिर आहे धावसंख्या झाली ती 12 नक्कीच बंटी रुपेश यांच्याकडून अपेक्षा होती अजून एक दोन षटकार मारले पाहिजे तर रुपेश याने परंतु तसं काय होत नाही 12 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतोय तो जिद्दी क्रिकेट संघ किरलाडे संघाला त्याची जागा घेण्यासाठी आला तर संदीप बेकरे शांडे पाहिजे मगाच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅच झाली होती जिद्दी गोरुलवाडी विरुद्ध स्टार इलेव्हन सॉरी जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी विरुद्ध स्टार इलेव्हन गोरुलवाडी परंतु गोलंदाजीच्या जीवावरती गोलंदाजीवरती मॅच विन झाले होते ते जिद्दी क्रिकेट संघ किरलवाडी दरम्यान चेंडू खूप काळ हवेमध्ये होता परंतु कोणत्याही क्षेत्ररक्षकपर्यंत पोहोचू शकला नाही संदीप बेकरेला कोणताही धोका नाहीये या दोन धावेना संघाची बदलती धावसंख्या होती ती 14 दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ऋतिक गोरिवले काय गोलंदाजी पाहायला मिळते सामना करणार सँडीची जागा धन्यवाद डीजे सँडीची जागा घेण्यासाठी आलाय तो अविनाश बेकरे नक्कीच शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे आणि ग्रँड फिनालेची लढत असणार आहे जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये एंट्री करणार आहे तरी मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे अविनाश आणि मंगेश याला आतापर्यंत चांगला खेळ खेळलाय सेमीफायनलचा सामना आहे गोलंदाजी कमान सांभाळतोय गोलंदाजी मागवे सज्ज झालाय प्रशांत पास्ते एक वेगवान गोलंदाज स्ट्राईकला येतो अविनाश नॉन स्ट्राईकला येतो मंगेश
गोलंदाजी मागवर सज्ज झाल्या प्रशांत पास्टे निसेक पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या साईडून उजव्या हाताने गोलंदाजी करणार आहे तो अविनाशला. सुंदर चेंडू तितकंच सुंदर रीतीने खेळला मिडविंगी क्षेत्रामागे चेंडू मागे क्षेत्ररक्षक एक धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सुरक्षित पूर्ण. या 2 धावाने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या झाली ती 16. 2 गडी बाद 16. एक चांगला स्कोर करावा लागणार आहे तर जिद्दी किरवलेवाडी संघाला तेवढाच चांगला बॉलिंग अटॅक आहे. पुन्हा एकदा प्रशांत पास्टे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू बोल केला. चेंडू जात आहे थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे परंतु खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते परंतु चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळते ते बाळू याच्याकडून परंतु 2 धावा रोखू शकत नाही तो आपल्या संघासाठी. 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. धाव संख्या झाली ती 18. नक्कीच हाणामारीचं षटक असणार आहे. तिसरं षटक आहे पहिला इनिंग मधलं सेमीफायनलची लढत आहे. जिद्दी किरवलेवाडी वर्सेस बाजीगर खंडरवाडी. का नाही पोचणार आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला. तितकीच चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते सर्व संघांकडून. नक्कीच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमा रेषे लगत बालकृष्ण गोरिले याच्याकडून एक नक्कीच चौकार अडकवला. मला वाटतं या 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या बालकृष्ण याने. आता मात्र अविनाश पुन्हा एकदा सुरेख चेंडू पूर्ण पेचा चेंडू करण्याचा प्रयत्न होतो. एकदा बॉल सुरेख प्रयत्न धावाची संधी काय होतं पाहायचं. नक्कीच वेगळे मागायला लागले परंतु बॉलिंग होत नाहीये. बाद होतं अवि बेकरे. मंकेश्वर बेकरे यांचा नाकार असताना सुद्धा अवि बेकरे याने धावत आला होता. तरी या मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा झाली होती एस एस स्मृती चषक. तर त्या चषकामध्ये निर्धाव चेंडू मारण्याचा प्रयत्न तरी नेत्राताई ठाकूर यांचं आगमन झालंय. तरी मी आमच्या मंडळाचे मुंबई अध्यक्ष बाबाजी आगिवले यांना विनंती करतो की त्यांनी नेत्राताई ठाकूर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करायचंय एस एस स्मृती क्रिकेट संघ तर्फे. कारण का त्या दिवशी ते येऊ शकल्या नव्हत्या काही कारणास्तव. पुन्हा एकदा प्रशांत धावपट्टीवर चांगला चेंडू तितकं चांगला खेळून काढलाय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव धावून पूर्ण केले आणि चांगला नकार पाहायला मिळतोय. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. धाव संख्या झाली ती 20. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सेमीफायनलची लढत आहे आणि धाव संख्या झाली मात्र 20. एक चांगली धाव गती राखायला पाहिजे होती जिद्दी किरवलेवाडी संघानं. चांगली अपेक्षा होती परंतु 20 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक हाताळतोय प्रशांत पास्टे. एक चांगला वेगवान गोलंदाज. आतापर्यंत फलंदाजांना रोखून ठेवण्यात यशस्वी ठरलेत बाजीगर क्रिकेट संघ चे गोलंदाज. कारण का मोठा स्कोर करावा लागणार होता. कारण का चांगली फलंदाजीची लाईनअप आहे ती बाजीगर क्रिकेट संघाकडून. सूरज गोरिवले 1 मॅन आर्मी सारखा खेळणारा खेळाडू. काय षटकार चौकारांची आतषबाजी केली होती या खेळाडूने. आणि त्याचा साथीदार ऋतिक गोरिवले आणि नितीन गोरिवले. पुन्हा एकदा प्रशांत पास्टे गोलंदाजी मागे सज्ज आहे. राईट अप ओव्हर द विकेट सामना करणार आहे. डावखोरा फलंदाज उलटा चेंडू परंतु समाचार घेत नाहीये. चेंडू त्यावर करतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव धावून पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा सुरक्षित पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं 3 धावा सुरक्षित पूर्ण. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या झाली ती 23 आणि 24 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं इथे बाजीगर खंडनवाडी क्रिकेट संघाला. सेमीफायनलची लढत आहे. जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल आणि नक्कीच मानकरी ठरेल तो कुणबी चषकाचा.
कुणबी समाज संघटना कोथरूड आयोजित भव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा पर्व तिसरं आणि काय आयोजन नियोजन पाहायला मिळतंय ते कुणबी समाज संघटना कोथरूड कडून एक चांगला मंच आहे. कोथरूड मधील कुणबी बांधवांसाठी एक चांगला मंच आहे की आपला क्रिकेट दाखवायचा, कारण का एक खेळाडू आपला घोगर तालुक्यात प्रतिनिधित्व करू शकतो. या घोगर तालुक्याच्या बाहेर एक चांगला मंच आणि चांगलं मंच उपलब्ध करून दिलाय. नक्कीच आभार मानायला लागतील ते कोथरूड कुणबी संघटना कोथरूड. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आतापर्यंत चांगलं सहकार्य मिळाले सर्व संघांकडून, अजूनही असंच सहकार्य अपेक्षित आहे. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळालाय, दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय, तितकंच चांगलं आयोजन, तितकंच चांगलं नियोजन. यापुढील होणारा सामना उत्कर्ष क्रिकेट संघ वाघेवाडी कोथरूड वर्सेस जय गणेश किरवलेवाडी कोथरूड. दुसरी सेमीफायनलची लढत असणार आहे. चालू असलेली पहिली सेमीफायनलची लढत जिद्दी किरवलेवाडी वर्सेस बाजीगर खंडणवाडी. 24 धावांचं मापक उद्दिष्ट आहे. मला वाटतं पहिल्या सामन्यात तुझा 24 धावांचं एक मापक उद्दिष्ट ठेवलं होतं आणि डिपेंड केलं होतं तर जिद्दी किरवलेवाडी संघानं, कारण चांगली गोलंदाजीची लाईनअप आहे. एक एक्सपिरियन्स खेळाडू मंगेश बेकरे, रमेश दादा बेकरे एक चांगला अनुभवी खेळाडू. मला वाटतं गोलंदाजीची कमान सांभाळतोय तर रमेश दादा बेकरे एक अनुभवी खेळाडू नक्कीच. आणि सलामीची जोडी मैदानात दिसते. नक्कीच कोण विसरेल या सलामीच्या जोडीला. सूरज गोरिवले आणि ऋतिक गोरिवले काय फलंदाजी केली होती, तेच फलंदाजी मैदानात आणि गोलंदाजी पुन्हा एकदा रमेश दादा बेकरे एक आपला एक्सपिरियन्स शेअर करताना. नक्कीच बंटी रमेश दादा बेकरे मंगेश बेकरे असतील आज चांगले गोलंदाजीचा नमुना पेश करताना दिसतात. कोथरूड गावातील सर्व लहान खेळाडूंनी या दोन व्यक्तींचा आदर्श घेणं नक्कीच गरजेचं आहे. अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द सोडत नाही याने नक्कीच आपल्या संघाच्या नावाप्रमाणे जिद्दीने खेळतात. मगाच्या सामन्यामध्येही 24 रन डिफेन्स केले होते. सुंदर चौकार कमान डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे. बघा नक्कीच चांगला एक झेल होऊ शकला असता. एक छोट्या स्कोरचं डिफेंड करताना एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहिजे होतं, परंतु असं काही घडत नाही. चेंडू जातो सीमारेषाबाहेर 4 धावांसाठी. पुन्हा एकदा रमेश दादा बेकरे साईकला सूरज एक चांगला खेळाडू मारण्याचा प्रयत्न. आता मात्र निर्धाव चेंडू चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती 4. नक्कीच जिद्दी क्रिकेट संघाला जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर सूरज त्याला बाद करणं गरजेचं आणि खंडणवाडी संघाला जर विजय संपादन करायचा तर सूरज याला लास्ट पर्यंत मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे. सोड एक चेंडू सूरज हलक्या होतो, एकदा बॉल सुरक्षित पूर्ण करणार यात काही शंका नाही. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. सूरज याला माहिती आहे की आपण षटकारचा कॉल लगावू शकतो, कोणती रिक्स घ्यायची नाहीये. रमेश बेकरे चांगली गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार हा निघाला होता, त्यानंतर मात्र निर्धाव आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक अशा एकूण 5 धावा वसूल करतात ते खंडणवाडी संघाचे हे 2 सलामीवीर. आता मात्र हो पुन्हा एकदा सुंदर चेंडू, खरोखरच सुंदर चेंडू. माहिती आहे एक चांगला गोलंदाज समोर आहे, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एकेरी धावेने संघ पुढे सरकायचा प्रयत्न करतोय, कारण का सूरजला सुद्धा माहित असणार आहे, कारण का मी कधीही सामना माझ्या बाजूने जिंकू शकतो. तर एक चांगला गोलंदाज आहे, त्याला सन्मान देणं गरजेचं आहे आणि तेच करतायत ऋतिक आणि सूरज. पुन्हा एकदा नक्कीच बंटी क्रिकेट
हा एक असं फॉर्मॅट आहे की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या. त्याचं पुरेपूर जिवंत उदाहरण इथे पाहायला मिळतंय. ऋतिकेच्या बॅट मध्ये सुरेख चेंडू, सुंदर प्लेसमेंट, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये तो क्षेत्ररक्षक जिद्दी क्रिकेट संघाचा. बाजीगर क्रिकेट संघ खंडणवाडीच्या दोन्ही सलामीवीरांना माहिती आहे की आपण एकेरी दुहेरी धावेने जरी धावला घरचा ठेवला तरी आपण विजयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. प्रत्येक चेंडूवरती धाव येणं गरजेचे आहे. ती कोणत्याही स्वरूपात असू दे, एक असू दे, दुहेरी असू दे किंवा चौकार षटकार असू दे, परंतु प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेचे आहे. पण एकदा चेंडूमध्ये काय होतं पाहिजे आणि बाद बनायला गेला क्रिस गेल, हवेतीला झेल, पहिल्या विकेटचं पतन, मोठा धक्का बसतो. धन्यवाद डीजे. 6 धावा दरम्यान षटक संपतंय. या षटकाच्या समाप्तीनंतर खंडणवाडी क्रिकेट संघ, बाजीगर क्रिकेट संघ खंडणवाडी, जिद्दी क्रिकेट संघाच्या 24 धावांना प्रत्युत्तर देताना एक गडी बाद 6. चांगली गोलंदाजी केली होती ती रमेश भेकरे आणि पहिल्या चेंडूवरती चौकारने खंडणी चौकार लगावला तर सूरज याने त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं तर रमेश भेकरे आणि आता मात्र येते मंगेश भेकरे आणि रमेश भेकरे ही जोडी जोपर्यंत गोलंदाजी करत राहील तोपर्यंत जिद्दी क्रिकेट संघ हा नक्कीच विजयाचा दिशेने वाटचाल करेल यात काही शंका नाहीये. अतिशय अनुभव असणारे हे दोन्ही गोलंदाज गुहागर तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नावाजलेले असे दोन्ही फलंदाज अष्टपैलू अशी कामगिरी करतात. मंगेश भेकरे गोलंदाजी कमान सांभाळताना दिसतात तर रमेश भेकरे आपल्या जिद्दी क्रिकेट संघासाठी पुन्हा एकदा नितीन सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. सूरजला कोणती घाई करायची गरज नव्हती. एकेरी दुहेरी धावेनं धाबळ हलटा ठेवायचा होता परंतु तसं का होत नाहीये. मोहाचा बळी पडतोय तर सूरज मोठा फटका मारायच्या नादात झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद होते सूरज आणि तंबूच्या आश्रयाला जातोय. आता मात्र पूर्ण जबाबदारी असेल ती नितीन आणि याच्यावरती. होया पुन्हा एकदा मंगेश भेकरे आपल्या धावपट्टीवर तयार. पंचांच्या डाव बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करत सुरेख चेंडूला काय होते पाहिजे तिथे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेपर्यंत एक धाव करून सुरक्षित पूर्ण करतात. या एका धावेनं संघाची बदलती धावसंख्या होती ती 7. चला पुन्हा एकदा गोलंदाजी मागवत सज्ज झालाय तो मंगेश. सामना करणार ऋतिका, सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने. चेंडू मागे क्षेत्ररक्षक आहे, झेल होते का पाहायचंय आणि झेल बाद, चांगला झेल टिकला गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. नक्कीच अति घाई संकटात नाही, पुन्हा गोलंदाजी येणार नाही. ऋतिकेला कोणती एक मोठमोठी फटके मारायच्या नादामध्ये बाद झालेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतो ते जिद्दी क्रिकेट संघाचे खेळाडू. क्षेत्ररक्षक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही संघाची धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या झाली ती 7. 2 गडी बाद 7 बाद झालेले फलंदाज सूरज गोरिवले आणि ऋतिका गोरिवले. अतिशय मोठा सामना, मोठी मॅच या मैदानावरती पाहायला मिळते. क्रिकेटची पंढरी नायगाव पांजू हे मैदान. सुरेख चेंडू टेपआउट करायचा, एक धाव टेपआउट करून सुरेख चेंडू पेटवला आउटसाइडच्या दिशेला. फिल्डर चेंडू पकडून फेक करेपर्यंत एक धाव सुरक्षित पूर्ण करतायत. मला वाटतं नितीन आणि प्रकाश चांगली गोलंदाजी केली होती प्रकाशाने. तोच प्रकाश कशा प्रकारे फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. मोठी जिम्मेदारी असणाऱ्या प्रकाशाने सुरेख चेंडू पंचाकडे अपेल, पंच आकाशाकडे बोट उंच करून हा फलंदाज बाद असल्याची खून करतात. बनायला गेला हॉर्नर, बॅटचा लागला कॉर्नर, विकेटचं पतन कमांडेचे.
धन्यवाद. विशाल गोरेवले हा फलंदाजीसाठी येतोय. मला वाटतं 2018 मध्ये तुफानी फॉर्म मध्ये असणारा हा फलंदाज आहे विशाल गोरेवले. चांगली फलंदाजी करायचा. त्यानंतर आता मुंबईला आला. आता मात्र सराव सत्र. धावसंख्या झाली ती 8. धावसंख्या झाली ती 8. 3 गडी बाद 8. ओरे चेंडू आता मात्र एसट्या उद्ध्वस्त केल्या. कमान डीजेला संधी देऊया. सुंदर संगीत ऐकूया आणि पुन्हा भेटूया. धन्यवाद डीजे. काय षटक हाताळलं गेलं ते मंगेश बेकरे आणि रमेश दादा बेकरे यांच्याकडून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 8. अजूनही 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. काय रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. एक छोट आव्हान होतं परंतु ते सुद्धा किती कठीण करून ठेवलंय ते बाजीगर क्रिकेट संघासाठी. काय फलंदाजी केली होती याच बाजीगर क्रिकेट संघानं एक 46-47 धावा केल्या होत्या. तोच संघ आता 24 धावा करताना स्वतःशी झुंज देत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच चांगला एक्सपिरियन्स शेअर करताना दोन्ही गोलंदाज. आता मात्र गोलंदाजी कमान सांभाळतोय तो सँडी बेकरे. राईट ऑफ ओव्हर द विकेट सामना करणाऱ्या नितीन गोरिले मारण्याचा प्रयत्न. चेंडू लेट पाहिजे असेल. धावाची संधी आणि काय खराब फेक पाहायला मिळते. आणि तुर्तास 2 धावा धावून पूर्ण करतायत ते दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती 10. नक्कीच दबाव असणार आहे. सेमीफायनलची लढत आहे. एक रोमहर्षक लढत पाहायला मिळते. नक्कीच 5 चेंडू आणि 14 धावा. सामन्याचं समीकरण 5 चेंडू 14 धावा. नक्कीच बंटी मागाच्या दुसऱ्या शतकापासून चांगली फलंदाजी चांगले सामने पाहायला मिळतात. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. 5 चेंडू 14 धावा. त्यानंतर 3 चेंडू 11 धावा असा सामना निघाला होता. आणि आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार. काय होतं पाहायचं. चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक रुपेश भेगरे चूक करतोय. आणि या 2 धावा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता तो निधी याचा परंतु असफल ठरतो. आणि सीमा रेषे लगत आयकॉन ज्याला मानला जातो रुपेश भेगरे निराशेनं कामगिरी करतोय. झेल सोडतोय आणि या जीवदानाचा कितपत फायदा घेतोय तो नितीन गोरिवले. मी मगाशीच म्हटलं होतं की ज्याच्या वेळी फलंदाज झेल सुटतो त्याच्या वेळी फलंदाज हा आत्मविश्वास वाटतो आणि त्यानंतर तो फलंदाज आपली रंग दाखवायला सुरुवात करतो. परंतु आता मात्र नितीन गोरिवले कोणतेही रंग न दाखवता पुन्हा एकदा मोठा प्रहार करायच्या नादामध्ये निराश मानाने खाली मान घालून तंबूच्या दिशेने जाताना दिसेल. कारण का त्याला माहित आहे की आपण अपयशी झालोय. एक जीवदान मिळालं होतं त्याचा पुरेपूर फायदा आपण उठवला नाही. आणि खरंच वालवंडा तसं पाणी सुटतं तसं इथे धावा शोधायचा प्रयत्न चाललाय. तर बाजीगर क्रिकेट संघ खंडणवाडी या संघाचा आता त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो. दिलीप 3 चेंडू 12 धावा. 2 मोठ्या षटकारांची गरज आहे. आता मात्र हळूहळू सामना जिंकतोय तो जिद्दी क्रिकेट संघ गिरवलेवाडी या संघाकडे. 1 चेंडू 11 धावा. 1 चेंडू 11 धावा. बंटी मी मागाशीच म्हटलं होतं की 2 चेंडू 11 धावा. 2 चेंडू 11 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं की रमेश बेकरे आणि मंगेश बेकरे यांचा आदर्श भूमिकामधील सर्व खेळाडूंनी घेतला पाहिजे. अतिशय जिद्दीनं हे दोघं गोलंदाजी असेल फलंदाजी असेल अतिशय जिद्दीनं खेळतात. आणि आता मात्र पुन्हा एकदा एसट्या उद्ध्वस्त होता. तंबूच्या आसला जाताना दिसेल मला वाटतं.
चला पुन्हा एकदा गोलंदाजी मागवत सँडी बेकरे. एक चेंडू 11 धावा अशक्य असं आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत वाट पाहावी लागेल सँडी बेकरे. चला पंच सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. अजून एक 2 सामने खेळवायचे, एक सेमीफायनल आणि ज्याच्यासाठी वाट पाहत सर्व ज्याची वाट पाहत आहेत प्रेक्षक असा अंतिम सामना, फायनलचा सामना. सँडी उलटा चेंडू बंद सीमारेषा लगत मात्र विजयी होतोय जिद्दी गिरवलेवाडी संघ. काय खेळला हा संघ, जिद्दीने आपल्या नावाला जागला. 24 धावा मापक असं आव्हान होतं आणि काय डिफेंड केलं ही टोटल 24 धावा आव्हान केलं. नक्कीच या सामन्यासाठी पारितोषिक येते खास करून रमेश बेकरे आणि मंगेश बेकरे याच्यासाठी अंकुशदादा गुरु यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येते दोघांसाठी, प्रत्येकी 250 रुपये. नक्कीच जिद्दी क्रिकेट संघ गिरवलेवाडी हा संघ विजयाच्या अंतिम सामन्यामध्ये धडक देतोय. कुणबी चषक 2022 पर्व तिसरे फायनलचा मानकरी ठरतोय तो जिद्दी क्रिकेट संघ गिरवलेवाडी संघ.